ठिकाणी मुंबईमधील कबूतरखाने बंद झाल्यानंतर मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी जैन समाजानं धर्मसभा आयोजित केली। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि त्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे। कबुतरांचा वाद पुन्हा पेटणार। जैन समाजाकडनं धर्मसभेचं आयोजन। धर्मसभेत ठरवणार पुढच्या आंदोलनाची दिशा। कबुतर महत्वाची की माणसाचा जीव? गेल्या काही दिवसांपूर्वी तापलेला कबुतरखान्यांचा वाद थंड झाला असं वाटत असतानाच या वादानं आता वेगळं वळण घेतलंय। मुंबईतले कबुतरखाने बंद केल्यामुळे संतप्त झालेला जैन समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। 11 ऑक्टोबरला जैन समुदायानं मृत कबुतरांसाठी धर्मसभेचं आयोजन केलंय। कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे। तसंच बंदी विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे। पहिला आम्ही एक स्ट्रेट दिला होता की आम्ही पोझिशन पूर्व झाल्यावर आम्ही एक निर्णय घेऊ। पोझिशन पर्यंत त्यांना आम्ही टाइम दिला होता। आता तो त्याचा काही त्यांनी अंमल केला नाही, काही निर्णय आला नाही। आता त्याच्यासाठी समोरचं काय पाऊल आम्हाला उचलायचं आहे, ते जे कबूतर मिले आहेत त्यांच्यासाठी हे धर्मसभाचं आयोजन आम्ही शांत कुठे बसलेलं आहे। आता जी प्रोग्राम आहे ती आम्ही पुढची जी भूमिका आहे आम्ही ती निभवणार आहे। जैन समाजाच्या या धर्मसभेवरनं पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय। या धर्मसभेवर विरोधकांसह सत्ताधारी महायुतीतून सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। नाही, मला असं वाटतं याच्यात जैन समाजांनी खरं तर हा मुद्दा सायंटिफिक आहे समजून घ्यायला पाहिजे। त्यांना का ते मुद्दा म्हणून याच्याकडे कानाडोळा करतायत? हा जाती धर्माचा विषयच नाहीये, हा मनुष्याला जे रोग होतोय कबुतरांपासून तो विषय आहे। आणि याच्यामध्ये म्हणजे उद्या माणसं मेली तर ते तुम्हाला मतदान करायला शिल्लक राहणार आहेत का? आज आपल्या महाराष्ट्रात अनेक शेतकरी यांचा मृत्यू पण झालाय। पावसामुळे, पाणी भरल्यामुळे, तडफडून अन्न नसल्यामुळे पण मरतायत। तर त्यांच्याबद्दल सहानुभूती काहीच दाखवत नाहीये। हे कोर्टाच्या निर्णयाला पण अगेन जाणार असतील तर आपल्या देशाची दिशा कुठल्या बाजूनी चालली आहे ते कळतंय। कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे जीवघेणे श्वसनाचे आजार होत असल्यामुळे पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यात आला होता। त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार महापालिकेनं ताडपत्री टाकून कबुतरखाने बंद केले। त्याला जैन समाजाकडनं जोरदार विरोध झाला। जैन समाज रस्त्यावरती उतरला। चाकू सुरे वापरून ताडपत्री फाडण्याचा प्रयत्न झाला होता। तर कबुतरांचा वाद हायकोर्टात गेला। तिथे फक्त कबुतरांच्या खाण्याचा विचार करू नका, आमच्यासाठी लोकांचं आरोग्य सर्वात महत्वाचं आहे असे ताशेरे ओढत हायकोर्टानं कबुतरखान्यांवरची बंदी कायम ठेवली होती। कबुतरांमुळे मानवी आरोग्याला धोका असल्यामुळे रस्त्यांवर त्यांना खायला घालू नये असे आदेश कोर्टानं दिले होते। कबुतरांची विष्ठा धोकादायक आजाराला निमंत्रण देणारी। ॲस्परजिलस हा बुरशी सदृश्य विषारी घटक धुळीत मिसळतो। त्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण होऊन श्वसनाचे आजार, माणसाला ॲलर्जी, अस्थमासारखे आजार, हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनियाची लागण, श्वसन नलिका आणि फुफ्फुसाला सूज येणं असे आजार होतात। त्यातून जीवही जाऊ शकतो। या विष्ठेमध्ये जे अँटीजन आहेत, यामध्ये जी बुरशी आहे, यात जे जंतू असतात, याचा मानवाला त्रास होतोय। याचा अर्थ असा की दम्याचे विकार वाढत आहेत, अलर्जीचे प्रकार वाढत आहेत, छोट्या छोट्या मुलांमध्ये वारंवार रेस्पिरेटरी इन्फेक्शन यामुळे होत आहे। आणि त्यामुळे जिथे जिथे दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये जिथे कबूतरखाने आहेत त्या कबुतरांपासून लोकांना मेडिकली त्रास होतो। कबूतरखाना आज दादरचा स्थान होता, कबूतरखाना दादरचा स्थान होता, पण हे सगळं बिल्डिंग लॉबी आणि हे सगळं राजनैतिक कारणातून हा सगळं लफडं झालं आणि कबूतरखाना बंद झाला। हे परत म्हणजे चालू व्हायला पाहिजे। ज्यावेळेस आपण सर्वात प्रथम मानव आणि मानवतेला निर्माण होणारी बाधा ही गोष्ट जर आपण बघत असेल तर माझ्या मते जे महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि जे काही कव्हरिंग त्या ठिकाणी त्या जाळीला केलेलं आहे ते सर्वतोपरी सर्वांनी मान्य करावं। आता बघा त्यांचं जिथे समोर मंदिर आहे त्या मंदिराला पूर्ण जाळ्या लावल्यात का तर कबूतर येऊ नये। हां, म्हणजे लोकांना त्रास झालेला चालेल? सांगा मला, लोकांना त्रास झालेला चालेल? तुम्हाला एवढं वाटतं तर घरात पाळा ना,
तुम्हाला कसं वाटतं की एवढं वाटतं ना, तुम्ही घरात पाळा. हां, तुमच्या घरी पाळून बघा किती त्रास होतो. बरीचशी माणसं अशी आहेत की ती माणसाला मदत करत नाहीत, एखाद्या गरीबाला खायला देत नाहीत आणि इथे कबुतरांसाठी शोकसभा घेतली जाते. कबुतरांमुळे किती नुकसान होतंय, आरोग्यावर किती परिणाम होतोय हे सायंटिफिकली प्रूव्ह होऊन सुद्धा जर हा विनाकारण हट्ट आज जर सुरू असेल काही समाजाचा, तर मात्र मग मुंबईकरांना सुद्धा यांच्या विरोधात स्टँड घ्यावा लागेल. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे दुष्परिणाम समोर असताना सुद्धा जैन समाजाकडनं कबुतरखाने सुरू करण्यासाठी दबाव निर्माण केला जातोय. कबुतरांपुढे मानवी जीव त्यांच्यासाठी महत्वाचा नाही का? त्यासाठी धर्मसभा आणि शोकसभेचा आधार घेणं कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.